नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आंब्याच्याच रेसिपीचा एक वेगळा प्रकार पाहणार आहोत. आज मी तुम्हाला आंब्याची पुरणपोळी कशी बनवायची हे दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान रेसिपी आहे आणि खायलाही तेवढीच चविष्ट लागते आणि एकदम मोजक्या साहित्यात आपण बनवणार आहोत. तर चला, क्षणाचाही विलंब न करता आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य पाहूया आपण. इथे मी एक मोठा नारळ किसून घेतलेला आहे किंवा तुम्ही मिक्सरलाही वाटू शकता. अर्धा वाटी साखर आहे, साजूक तूप आहे, एका आंब्याचा पल्प काढून घेतला आहे 1 वाटी आणि गव्हाचं पीठ आहे. तुम्ही मैद्यात वापरू शकता किंवा मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्सही वापरू शकता. तर सर्वात अगोदर आपण पीठ मळून घेणार आहोत. इथे मी हे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ हे व्यवस्थित असं सैलसर मळायचं आहे आपल्याला. छान मऊसूत घट्टसर गोळा मळायचा नाही आपल्याला. तर थोडं थोडं पाणी घालून आपण याचा छानसा गोळा तयार करून घेणार आहोत. पीठ व्यवस्थित मळायचं आहे आपल्याला. जितकं आपण छान पीठ मळू तितकी आपली पुरणपोळी मऊसूत होणार आहे. तेल टाकायचं 1 चमचा आणि व्यवस्थित असं 1-2 मिनिट छान त्याला मळून घ्यायचं आहे. पीठ इथे आपलं मळून तयार झालेलं आहे. आता हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत. पाहू शकता तुम्ही पीठ एकदम मऊसूत भिजवलेलं आहे. वरून थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि याला अर्धा तास आपण बाजूला ठेवणार आहोत. आता आपण सारण बनवून घेणार आहोत. तर एका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे. सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. त्यामध्ये 1 नारळ घेतलेला आहे मी. ओला नारळ आहे. सुकं खोबऱ्याचाही वापर करू शकता, पण ओल्या नारळाची जी चव आहे ती सुकं खोबऱ्याने येणार नाही. याला मी ओला नारळ इथे आपण 2 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. याला किसून घेतला तरीही चालेल किंवा छोटे छोटे बारीक बारीक काप करायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे. 2 मिनिट परतल्यानंतर आपण त्यात साखर घालणार आहोत. साखर आपण चवीप्रमाणे घालू शकता किंवा आंब्याचे गोडीप्रमाणे. आंबा कितपत गोड आहे त्यानुसार आपण साखरेचं प्रमाण ठरवू शकता. साखर आपल्याला पूर्ण मेल्ट करून घ्यायची आहे. 1-2 मिनिट व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 1-2 मिनिटानंतर आपली ही साखर मेल्ट झालेली आहे, पाहू शकता तुम्ही, आणि कलरही थोडासा चेंज झाला आहे. आता यामध्ये आपण जो आंब्याचा पल्प तयार करून ठेवला होता तो संपूर्ण पल्प घालायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण कुठलाही दुसरा फ्लेवर वापरणार म्हणजे इलायची वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे. पूर्ण आपल्याला मँगोचाच फ्लेवर पाहिजे. त्यामुळे आता हे सुरुवातीला जरी तुम्हाला हे पातळ दिसत असलं सारण, जसजसं तुम्ही याला परतत जाल तसं याचा छान घट्टसर गोळा तयार होतो. व्यवस्थित याला 3 ते 4 मिनिट छान आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे याचा छान असा गोळा तयार होईल. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. पाहू शकता 4 ते 5 मिनिटांनंतर आपला जे पुरण आहे ते तयार झालेले आहे. पाहू शकता पॅनपासून असे सेपरेट झाले. तर आपण आता हे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. व्यवस्थित असं प्लेटमध्ये काढायचं आहे आणि याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि एकदम छान होतात ह्या पुरणपोळ्या. आता पूर्ण थंड होऊ द्यायचं याला. पुरण आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता याचे आपण असे छोटे छोटे बॉल्स तयार करून ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला पुरणपोळी बनवताना सोपं जाईल. सर्व बॉल्स मी इथे तयार करून घेतलेले आहेत. एका नारळापासून आपल्या 10 पुरणपोळ्या आरामशीर तयार होतात. आता पीठही आपलं इथे व्यवस्थित भिजवून तयार आहे. पुरणही आपली तयार आहे. आता आपण पुरणपोळी करण्यासाठी घेणार आहोत. पीठ एकदम छान सेट झालेलं आहे. 1 मिनिट त्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि आपण आता याच्या पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत. एक छोटासा उंडा घ्यायचा आहे आपल्याला आता ह्या पिठातून आणि त्याला पारीचा आकार द्यायचा आहे. छान कडेने पातळ करून घ्यायची आणि मध्ये थोडीशी जाड ठेवलेली आहे मी.
नेहमीप्रमाणे आपण जसे करतो त्याचप्रमाणे करायचं आहे आणि मध्ये आपल्याला एक पुरणाचा बॉल घालायचा आहे आणि व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठही आपण त्यातच ॲडजस्ट करणार आहोत, काढायचं नाही आहे. छान पीठ लावायचे दोन्ही साईडने आणि व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. एकसारखी पोळी लाटायची एकदम हलक्या हाताने. व्यवस्थित उलट पलट करून आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. पोळी आपली इथे लाटून तयार आहे. तवाही मी एकीकडे गरम करायला ठेवलेला आहे. व्यवस्थित अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला. तवा इथे गरम झालेला आहे. त्यावर आपण आता ही पोळी घालणार आहोत. आपल्याला कुठे प्रवासात जायचं आहे तर आपण ही पुरणपोळी नक्कीच बनवून नेऊ शकतो. खायलाही अतिशय चविष्ट लागते. व्यवस्थित अशी ही पुरणपोळी आपल्याला दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची आहे आणि त्याला आपण तूप लावून घेणार आहोत. पाहू शकता पुरणपोळी आपली फुललेली आहे. इथे पुरणपोळी आपली तयार आहे. अशाच प्रकारे आपण इथे बाकीच्याही पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत. तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा. मी तो दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पाहू शकता एकदम टम्म अशी आपली इथे पुरणपोळी फुललेली आहे आणि पुरणही अगदी शेवटपर्यंत काठोकाठ भरलेलं आहे. सर्व पुरणपोळ्या मी इथे तयार करून घेणार आहे. ही आपली व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. प्रवासामध्ये 7 ते 8 दिवस आरामशीर टिकतात पुरणपोळ्या आपल्या ह्या. जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर तुम्ही नक्कीच ही डिश ट्राय करू शकता. पाहू शकता आपले इथे बनवून रेडी आहेत. पुरण अगदी शेवटपर्यंत भरलेले दिसत आहे आणि एकदम मऊसूत असे झालेले आहे. पाहू शकता तुम्ही एकदम मऊसूत अशी पुरणपोळी आपली इथे तयार आहे. तर तुम्ही ही डिश कधी करताय नक्की मला नक्की डिश बनवून पहा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया परत पुन्हा एका नव्या रेसिपीसहित. धन्यवाद.